नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत. आजचा सवाल खास आहे कारण दिवसभर जे आपण निवडणुकीचे निकाल ऐकतो आहोत, प्रचंड मोठा विजय नरेंद्र मोदींचा भाजपचा आणि एनडीएचा झालेला आहे. या विजयामुळे देशामध्ये एक नवं वातावरण निर्माण झालंय असे सगळेच तज्ञ म्हणतात. एका वर्गाला नरेंद्र मोदींना एवढा विजय मिळाल्यामुळे भीती वाटते, दुसऱ्या एका वर्गाला असं वाटतंय की देशामध्ये नवी आशा निर्माण होईल, उद्योगधंदे वाढतील, आर्थिक स्थिती सुधारेल, सामाजिक स्थिती ही चांगली होईल, तरुणांना संधी मिळेल. खरोखरच अशी परिस्थिती आहे का? मी ही चर्चा करणार आहे. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे बघा पडद्यावर, नरेंद्र मोदींच्या जबरदस्त विजयाने देशात नवी आशा निर्माण झाली आहे का? मी या विषयाची चर्चा करणार आहे. सरकार पुढे नवी आव्हानं कोणती आहे त्याचे विचार करणार आहे आणि आपल्याला बदललेले नरेंद्र मोदी, बदललेला भाजप दिसेल का याची ही चर्चा करणार आहे. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत आहेत माझ्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे, माझ्यासोबत आहेत आम आदमी पक्षाचे नेते रवी श्रीवास्तव, माझ्यासोबत दिल्लीहून आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार नीलम गोरे सुद्धा. मी देशाची चर्चा करणार आहे, महाराष्ट्राची चर्चा करणार आहे. चर्चेला सुरुवात करतोय विनय सहस्त्रबुद्धे तुमच्यापासून. आजचा दिवस तुमचा आहे, तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या आघाडीचा आहे. काय म्हणाल या सगळ्या विजयाबद्दल? सगळे निकाल आलेले आहेत आणि अनप्रेसिडेंटेड असा हा विजय आहे. महाराष्ट्रात असेल, उत्तर प्रदेशात असेल, संपूर्ण भारतात 1985 नंतर या देशामध्ये एवढा मोठा विजय कोणत्याही एका पक्षाला मिळालेला नाही. 414 जागा राजीव गांधींना 1984 साली मिळाल्या होत्या. त्यानंतर एवढ्या मोठ्या जागा भाजपला आणि तुमच्या आघाडीला मिळालेल्या आहेत. काय म्हणाले या विजयाविषयी? मला असं वाटतं की हा विजय एका अर्थाने अपेक्षेनुसारच आहे, अपेक्षेपेक्षा थोडा जास्त आहे, परंतु अतिशय समाधानकारक आहे. आणि भारतीय जनतेने आपला जनादेश पूर्णपणे कुठलाही हातचं न राखता, कुठलाही संकोच न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या मागे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जी निवडणूक लढवली त्याच्यातून आमच्या मागे उभा केला आहे. आता या निवडणुकीच्या विजयाचं जर विश्लेषण करायचं झालं तर पहिली गोष्ट अशी आहे की हा निश्चितपणे नरेंद्र मोदी यांनी जी एक विजयी नेतृत्व अशा प्रकारचं भारतीय जनता पार्टीला दिलं, त्या नेतृत्वाचा हा निश्चितपणे विजय आहे. यात मोदी फॅक्टर असा जो असतो, मला असं वाटतं की त्याचा फार महत्त्वाचा वाटा आहे. दुसऱ्या बाजूने हा विषय भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचा, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेबरोबर आलेल्या मित्रपक्षांचा आणि सर्व समविचारी संघटनांच्या एकत्रित ताकदीतून जे एक वातावरण निर्माण झालं त्याचा देखील आहे. तिसऱ्या बाजूने हा विजय निश्चितपणाने एका चॅलेंजरचा विजय आहे, ज्यांनी प्रस्थापितांना एक प्रकारे आव्हान दिलेलं आहे. प्रस्थापित राजकारणाची जी चौकट आहे, ज्या चौकटीमध्ये एका घिशापिट्या पद्धतीने राजकारण केलं जात होतं. नरेंद्र मोदींनी मधल्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मी केवळ दिल्लीसाठीच आउटसायडर आहे असं नाही, तर मी राजकारणासाठी देखील आउटसायडर आहे. आणि त्यांना असं म्हणायचं होतं की मी राजकारणाची जी वहिवाट झालेली आहे, जो एक साचा बनलेला आहे, ज्या एका ठराविक पद्धतीने राजकारण केलं जातं त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. आणि मला असं वाटतं की ते अनेक उदाहरणांनी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ज्या प्रकाराने त्यांनी गुजरातमध्ये राज्य, म्हणजे ते देशातले एकमेव पहिले मुख्यमंत्री आहेत की जे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान पदासाठी त्यांची घोषणा झाली आणि त्यांनी ती यशस्वीरित्या ते आव्हान पेललं आणि ते आता पंतप्रधान होऊ घातले आहेत. दुसऱ्या बाजूने उपेक्षित समाज घटकातला एक कार्यकर्ता हा अशा प्रकारे पंतप्रधान पदासाठी निवडला जाणं आणि तो यशस्वी होणं ही देखील देशाच्या राजकारणातली पहिली घटना आहे. तिसऱ्या बाजूने विचार केला तर स्वबळावर भारतीय जनता पार्टीने मिळवलेलं यश हेही अतिशय लखलखीत आहे, अतिशय खणखणीत आहे आणि त्याचंही बरंचसं श्रेय आपल्याला नरेंद्र मोदी यांना द्यावं लागेल. शेवटचा मुद्दा की आत्तापर्यंत अस्मितावादी राजकारणाची जी काही एक शिडीपाकी अशा प्रकारची एक पद्धत होती, त्या पद्धतीला अतिशय ठोस अशा प्रकारचं आव्हान उभं करून नरेंद्र मोदी यांनी सुशासन आणि विकास या पूर्णपणे रोजच्या दैनंदिन जीवनमानाशी संबंधित अशा मुद्द्यांना एक प्रकारे निवडणुकीचं मुख्य सूत्र बनवलं. सबका साथ सबका विकास अशा प्रकारची सगळ्यांना बरोबर घेण्याची हाक घातली आणि लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. याचं महत्त्वाचं कारण नरेंद्र मोदींची विश्वसनीयता हे आहे. आज राजकारणी माणसाचे विश्वसनीयतेसमोर एक फार मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असताना आणि राजकीय पक्ष आणि त्या पक्षांमधलं अंतर ते असणं किंवा नसणं याबद्दलची चर्चा गडद होत असताना नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या विश्वसनीयतेच्या बळावर सगळ्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करत हा विजय अक्षरशः परिश्रमांनी खेचून आणलेला आहे. आणि मला असं वाटतं जे साशंकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाद निर्माण केले जात आहेत त्यांना हे एक सणसणीत उत्तर आहे की आता
अशा प्रकारच्या जुन्या घिसापिट्या राजकारणाची सद्दी संपली आहे. हुसेन नलवाई, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, कारण सुहास पळशीकर आणि कुमार केतकर सुद्धा सांगत होते या पुढचं राजकारण आहे देशातलं ते एक वेगळं वळण घेणार आहे. पण ते म्हणतायत एक आउटसाइडर, नरेंद्र मोदी हे आउटसाइडर होते दिल्लीच्या राजकारणामध्ये, ते आता दिल्लीत पंतप्रधान होत आहेत. कसं बघताय तुम्ही त्यांच्या या विजयाकडे आणि तुमच्या पराभवाकडे? आमचा पराभव हा साधा पराभव नाही, तो दारुण पराभव झाला हे आम्ही मान्यच करतो. नरेंद्र मोदींचे नेतृत्वाच्या संबंधात ते बोलले ते खरं राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच एक मुख्यमंत्री अशा रीतीनं प्रचार करून, तसे अगोदरही झाले होते पण त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी झाले त्या पद्धतीनं कधीच झाले नाही. स्वबळावर ते झालेले आहेत आणि त्याला भाजपने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्णतः त्यांना पाठिंबा दिलेला होता. ही वस्तुस्थिती आहे. भाजपच्या संघटनेच्या बद्दल ते बोलले तर भाजपचे संघटन म्हणजे RSSचं संघटन हे खरंच आहे, ते वस्तुस्थिती आहे. कुठल्याही पक्षाकडे, कम्युनिस्ट पक्षाचं काही प्रमाणात सोडलं तर कार्डर ज्या पद्धतीनं RSSचं कार्डर आहे त्या पद्धतीचं कार्डर हे कुठल्याच पक्षाचं नाही. उदाहरणार्थ UPमध्ये 32,000 कार्यकर्ते RSSचे गेली वर्षभर काम करत होते आणि त्यांनी हे संबंध यश आहे ते खेचून आणलेलं आहे. त्यांनी चॅलेंजही दिलं होतं, हेही तितकंच करायचं. त्यांनी जे मुद्दे मांडले ते सगळेच मला बरोबर वाटतात. आता एक आणि परिश्रमाने ते हे खेचून आणले, म्हणजे ज्या तऱ्हेने त्यांनी परिश्रम केले ही कौतुकाचीच बाब आहे. 400हून अधिक सभा त्यांनी घेतलेल्या या काळामध्ये, प्रचाराच्या काळामध्ये देशातल्या कोणत्याही नेत्यांनी आजपर्यंत घेतले नाही. पूर्वी घेतले आहेत की नाही मला माहित नाही, पण शक्यता कमी आहे. दिवसाला एक घ्यायचे. यांची 2-3 दिवसाला 2-3 सभा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि कितीतरी दिवस आधीपासून त्यांनी चालू केलेलं होतं. फक्त एकच आहे, सबका साथ सबका विकास ही त्यांची जी घोषणा आहे तिच्याबद्दल आता विनय सहस्त्रबुद्धे लगेच त्याला ऑब्जेक्शन घेतील. त्याबद्दल ते आता ह्या सगळ्या भाजप आणि RSS याला कुरघोडी करून ते पुढे कसं नेतात ह्याच्यावर सगळं त्यांचं हे यश अवलंबून असणार आहे. म्हणजे विकासाच्या दिशेनं म्हणजे तुमच्या मनात साशंकता आहे? जी साशंकता मी जिचा उल्लेख केला ती तुमच्या मनात आहे? ती आहेच ना. मुख्य असं आहे की इथे लोकशाहीची काही ही आहेत परंपरा आहेत. उदाहरणार्थ कॅबिनेटच्या मीटिंग घेतल्या जातात, गुजरातमध्ये त्यांनी घेतल्या नाही असा प्रवाद आहे. त्यानंतर सेशन घेत नसत. तर हे सगळं म्हणजे हुकुमशाहीचे जे आरोप नरेंद्र मोदींवर झाले ते तुम्हाला चिंताजनक वाटतं? हे नाही, हे तिथे चालणार नाही, दिल्लीला चालणार नाही. भाजपचं नेतृत्व असं काय इतकं कच्चं आहे की गुजरात वेगळा भाग आहे आणि हे ऑल इंडिया या सगळ्याकडे येऊया. पण मला आधी हा विजय समजावून घ्यायचा आहे. प्रकाश बाळ, मला तुमच्याकडे यायचंय. जी टीका चालली आहे नरेंद्र मोदींवर आणि नरेंद्र मोदींना एवढं ऐतिहासिक विजय मिळालेला आहे, भाजपला कधीच नव्हत्या एवढ्या जागा मिळाल्या, NDAला 300 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे, कुठेतरी नव्याने तपासायला नको का नवीन सामाजिक समीकरण? नरेंद्र मोदींबद्दल मतभेद असतील किंवा नसतील, एक नवीन सामाजिक आणि राजकीय समीकरण त्यांनी जमवून आणलं या निवडणुकीत. तुम्ही कसं पाहताय? नाही, तुम्ही म्हणता ते गोष्ट निश्चितच खरी आहे की निवडणुकीचं तंत्र, प्रचाराचं तंत्र म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने ते अंमलात आणलं प्रभावीपणे, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि त्याचबरोबर व्यवस्थापन, अत्यंत कुशल असं व्यवस्थापन. म्हणजे मगाशी आत्ता तुम्ही दिवसाच्या 3-4 सभाचा आणि गेल्या 40-50 दिवसात 400-500, 450-500 सभांचा उल्लेख केलात. याचं जे व्यवस्थापनाचं त्या संबंधाचे जे वृत्तांत आहेत ते बघितलं की अत्यंत तपशील व्यवस्थापन आणि त्याच्यासाठी स्वतःची टीम उभी करणं हे अचानक नाही घडलेलं. हे गेले वर्ष 1.5 वर्ष प्लॅनिंग करून, नियोजन करून घडलेली ही गोष्ट आहे. मला असं वाटतं की हे सगळं नियोजन आणि त्याच्याबरोबर जो राजकीय भाग आहे त्याच्यातला, की काँग्रेसची जी घसरती सगळी विश्वासार्हता होती आणि काँग्रेसचा राज्यकारभारात जो ढिसाळपणा येत होता आणि त्याबद्दल लोकांच्या मनात जो खतखतना असंतोष होता त्याला आकार द्यायचा, हे एकत्र आणण्याचं जे कौशल्य आहे ते त्यांच्याकडे ते नेतृत्व गुण आहेत, ह्याबद्दल काही वादच असायचा प्रश्न नाही. माझं असं म्हणणं आहे की देशाला स्थिर आणि खंबीर सरकार हवं होतं, ही लोकांची भावना होती आणि त्यामुळे ह्या दोन गोष्टी आपण देऊ शकतो आणि ते कसं देऊ शकतो याचं जे त्यांनी प्रोजेक्शन केलं, त्यामुळे हा एवढा मॅसिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणावर जनमताचा पाठिंबा त्यांना मिळालेला आहे.
प्रश्न एवढाच आहे माझ्या मतात, म्हणजे माझ्या मते एवढाच प्रश्न आहे की स्थिर आणि खंबीर सरकार हवं, पण ते संवेदनशील आणि सहिष्णू चौकटीतलं हवं. ही भारताची परंपरा आहे. पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात आपल्याला ते कळेल. आत्ता ह्या बाबतीत बोलणं किंवा आत्ता ह्या बाबतीत साशंकता किंवा शंका व्यक्त करणं हा योग्य होणार नाही आणि ते औचित्यालाही धरून होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की जो काही मोदींनी ज्या पद्धतीने, आणि मी मोदींनी म्हणतोय मुद्दामून, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, मी ह्याच्यात भाजपला आणत नाही हे तुम्ही लक्षात घ्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी यांनी एकत्र येऊन या पद्धतीने ही सगळी रणनीती आखलेली होती. तुम्ही भाजपला का नाही आणत? नाही, कारण भाजप हा त्याच्यातला पार्टिसिपंट होता नुसता. भाजप हा निर्णायक सराव नव्हता. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी आणि RSS यांनी मिळून केलं. हा केलं. भाजप हा त्याच्यातला पार्टिसिपंट होता. भाजप, तुम्ही बघा ना, सगळ्या कुठल्या ज्या सभा झाल्या ह्या झाल्या तिथे मोदींचंच नियोजन होतं, त्याच्यात भाजपचे लोक होते फक्त, आणि ते लोक एक पूरक म्हणून काम करत होते. सगळी संघाची नियोजन पद्धती होती. माझं असं म्हणणं आहे की ह्या पद्धतीने त्यांनी जे संपूर्ण रणनीतीची पुनर्आखणी केली ती 2009 पासून चालू होती. त्याचा हा त्यांना मिळालेला खूप घवघवीत यशामागे हे सगळं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मी मगाशी म्हटलं तसं हे निश्चितच स्थिर आणि खंबीर सरकार असेल, फक्त ते या 2 गोष्टीच्या चौकटीत जर चाललं तर मग भारताचं खरोखरच, भारताचा जो काही आर्थिक विकास होणार आहे, जो काही सामाजिक किंवा हे पुढे वाटचाल होणार आहे, त्या दृष्टीने मला असं वाटतं की ही जर चौकट असेल तर खऱ्या अर्थाने खंबीर आणि स्थिर सरकार असेल त्याचा देशाला फायदा होईल. नाही तर काय होईल ते आपल्याला बघावं आपण लागेल. विनयजींकडून त्याचं उत्तर घेऊया. पण मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एकेकाळी इंदिरा गांधी जेव्हा सत्तेत होत्या, इंदिरा गांधींनी एक सामाजिक समीकरण जमवलं होतं. उच्चवर्णीयांपासून ते दलितांपर्यंत, दलित, आदिवासी, उच्चवर्णीय, मुसलमान या सगळ्या वर्गांची मतं त्यांना मिळत होती. आज काँग्रेसकडे तो सामाजिक आधार राहिलेला नाही. आणि आपल्या सर्व्हेमध्ये असं दिसलंय की उच्च जाती, OBC, SC, ST या सर्व वर्गामध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर मतं पहिल्यांदाच घेतलेली आहेत. आज भाजपची मतांची टक्केवारी जी आहे, फक्त भाजपची, ही 32% आहे आणि NDAची 39% आहे. हे सुद्धा आतापर्यंत घडलेलं नव्हतं. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की भाजप पलीकडे जाऊन, RSS पलीकडे जाऊन नरेंद्र मोदींनी एक सामाजिक समीकरण तयार केलं असं नाही का म्हणता येणार? मी मगाशीच सांगितलं की सामाजिक समीकरण म्हणजे अगदी उच्चवर्णीयांपासून दलितांपर्यंत आणि आदिवासींपर्यंत हे एक हिंदुत्वाच्या एका व्यापक संकल्पनेत त्यांना एक समावेश करून घेण्याचं जे प्रक्रिया केली आणि जे ज्याचं प्रभावीपणे केली, मी असं म्हणत नाही, प्रभावीपणे केली आणि अत्यंत सखोलपणे ती केलेली आहे, त्याचा हा परिपाक आहे. आणि म्हणूनच आज म्हणजे मायावतींची, तुम्ही म्हणताय सुहास पळशीकरांनी मगाशी सांगितलं की 4.5-4% मतं तशीच आहेत, पण ही जी रणनीती होती की मायावतींच्या विरोधातली सगळी मतं एकवटायची आणि त्यामुळे ती एकवटली कशी, तर ती हिंदुत्वाच्या एका व्यापक चौकटीत एकवटून आणलेली आहेत. पण ह्याच्यात आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्याचा अर्थ दुसरा असाही होतो की अल्पसंख्याकांची मतं त्यांना मिळालेली हा नाही, ह्याचा भाग असा आहे की एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपण की अल्पसंख्याकांची मतं भाजपला बहुसंख्य मिळालेली नाहीत. काही अल्पसंख्याक गटांनी किंवा काही टक्के मतं मिळालेली असतील, पण बहुसंख्य अल्पसंख्याक मुस्लिमांनी त्यांना मतं दिलेली नाहीत. ह्याचा अर्थ असा होतो दूरगामी विचार करताना की, म्हणूनच मी मगाशी सांगितलं की संवेदनशील आणि सहिष्णू चौकट असेल या कारभाराला, तर त्याचं महत्व आहे आणि ती असेल, चौकट असेल का याकडे आपण. नाही, माझं म्हणणं असं आहे की आत्ता जे दिसून येते 282 जागा भाजपला स्वबळावर किंवा 281-82 जागा, तर याचा अर्थ असं की ही हिंदूंची मिळालेल्या मतावर एक स्वतःचा विशिष्ट भारताच्या किंवा देशाविषयीची विशिष्ट संकल्पना असलेला एक पक्ष की जो मुख्य प्रवाहाचा भाग नव्हता पूर्वी, 60 वर्षापूर्वी, तो हळूहळू मुख्य प्रवाहात येत गेला आणि त्यांनी आता हे स्वबळावर हिंदूंची मतं मिळवून हे आलेलं आहे. आणि मूळ जे हिंदुत्वाच्या संकल्पना आहेत, मग अशी कुमार केतकर तुमच्या कार्यक्रमात सांगत, त्या आधारे सगळ्यांना त्यांनी एकत्र आणि ती मुस्लिम विरोधावर अवलंबले, मुस्लिम विरोध आहे त्याचा गाभा हा. तुम्हाला अजूनही वाटतं की मुस्लिम विरोध हाच गाभा आहे? नाही, मी हिंदुत्वाचा गाभा मुस्लिम विरोधच आहे, म्हणजे ते यांनीही डिनाय करण्यात अर्थ नाही, ते लेखीच आहे. माझा प्रश्न असा आहे की ह्याच्यात दूरगामी जो मी परत मुद्दा मांडतोय की संवेदनशील आणि बरोबर ते सरकार असणार का, याकडे मला यायचं आहे. त्याचं कारण ह्या ज्या पद्धतीने हे वोटिंग झालेलं आहे, ज्या पद्धतीने जागा मिळालेल्या आहेत, त्याच्यात असं एक ध्वनित होतंय, असं ध्वनित म्हणजे होऊ तुम्हाला शकतं. भीती वाटते की
पाशवी बहुमत ब्रूट मेजॉरिटीचा वापर होईल मी असा मी पाशवी हा शब्द सुद्धा वापरत नाही, नाही. पण ब्रूट ब्रूट मेजॉरिटीचा सुद्धा वापर मी होईल. म्हणत नाही. माझं असं म्हणणं आहे की मुस्लिम मतं न मिळता हा सरकार सत्तेवर आलेलं आहे, याचा दूरगामी परिणाम भारतीय राजकारणावर काय होईल याचाही अभ्यास करायला हवा आपण. विनय सहस्त्रबुद्धे, प्रकाश बाळांचे मुद्दे तुम्ही ऐकलेले आहेत, गंभीर मुद्दे आहेत. पहिला मुद्दा त्यांचा जो आहे की भाजपला मी गृहीत धरत नाहीये, मोदी आणि संघाने हे केलेलं आहे. आणि दुसरा मुद्दा आता जो त्यांनी सामाजिक समीकरणांचा मांडलेला आहे की हिंदुत्वाच्या आधारे त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आहे आणि एवढी मोठ्या संख्येने मतं मिळवली आहेत. दोघांविषयी तुमचं काय मत आहे? नाही, मला असं वाटतं की म्हणजे आता काय काय सांगितलं म्हणजे यांना समजेल लोकांच्या कडचा जनादेशाचा अर्थ ते मला काही लक्षातच येत नाहीये. पहिल्यांदा आमचे मित्र हुसेन दलवाई असं म्हणाले की सबका साथ सबका विकास हे ते कसं आणतात याबद्दल बघितलं पाहिजे. आणि इकडे हे म्हणाले प्रकाश बाळ की आत्ताच शंका व्यक्त करणं योग्य नाही असं म्हणत म्हणत जी शंका व्यक्त करायची ते त्यांनी पुरेपूर व्यक्त केली. मला असं वाटतं आता दांभिकतेला देखील पूर्णविराम दिला पाहिजे. याचं कारण लोकांनी भरभरून हा आदेश दिलाय. ते म्हणतात की मुसलमानांची मतं मिळाली नाहीत. त्यांना कसं माहिती मुसलमानांची मिळाली नाहीत, कशाच्या आधारे, आणि फक्त हिंदूंच्या आधारावर मिळाली. मग काँग्रेसला हिंदूंची मतं मिळत नव्हती का? इथे मताला काही धर्म असतो, मताला काही मतपेटीला रंग असतो, मतदान पत्रिकेला किंवा त्या बटनाला, कशाच्या आधारे? मला असं वाटतं की याचा एक सेफॉलॉजिकल स्टडी केला जातो, तो मलाही मान्य आहे. परंतु आत्ताच अजून 24 तासही झाले नाहीत निर्णय येऊन आणि त्यानंतर अशा प्रकारचं पाशवी बहुमत असं मला म्हणायचं नाही असं म्हणत त्याच्याचकडे अंगुली निर्देश करायचा. संवेदनशील आणि सहिष्णू, अरे नरेंद्र मोदींची 2 भाषणं बघा तुम्ही. आता त्यांनी बडोद्यामध्ये भाषण दिलं, त्यानंतर अहमदाबादमध्ये भाषण दिलं. त्यांनी पहिल्या भाषणामध्ये हे सांगितलंय की आता आपला संघर्षाचा हे संपला, सरकारला कुणीही आपलं नसतं, कुणीही परकं नसतं, सगळ्यांचं मिळून सरकार आहे, 125 कोटी लोकांचं भवितव्य ही आता माझ्या शिरावरची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांना ती पार पाडायची. त्यांनी असं म्हटलं की आतापर्यंत विकास हा केवळ सरकारी कार्यक्रम होता, आता मला ते जन आंदोलन करायचं. एक मोठा विचार त्यांनी मांडला, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका मांडली. याच्याकडे पूर्ण पाठ फिरवायची, लक्षच द्यायचं नाही, ऐकायचंच नाही. आणि आपला जो काही एक अजेंडा आपण धरलेला आहे आणि जे पूर्वग्रह कुरवाळत चाललेलो आहोत त्याच दिशेने पुढे जायचं. मला असं वाटतं की आता लोकांनी यांनी सांगितलेलं आहे ते तरी त्यांनी ऐकलं पाहिजे कमीत कमी. कशाच्या आधारे तुम्ही अशा प्रकारच्या शंका पहिल्याच दिवशी व्यक्त करता आहात मला लक्षात येत नाही. आय एम अघास्ट. मला दुःख होतं की जी वस्तुनिष्ठता पाहिजे, जो एक मोकळेपणा पाहिजे मनाचा, जी एक उदारता पाहिजे, मला असं वाटतं की ती आमच्या विश्लेषकांकडून जवळजवळ कोणत्याही प्रकारे दर्शवली जात नाही. ठीक आहे, मी बोला. निखिल, मला एवढंच म्हणायचंय फक्त की कुठल्याही व्यक्तीची किंवा कुठल्याही राजकारणाची जर त्याच्या कारकिर्दीचा जर आढावा घ्यायचा असेल तर तो म्हणून मी मगाशी सांगितलं की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काय कारभार करतात हे पुढच्या वर्षभरानंतर आपण चर्चा करू. पण आज त्यांची जी नरेंद्र मोदींचा जो कारभार आहे त्याच्या तो गेल्या 12, 13, 14 वर्षातलाच आपण बघणार ना. आणि त्या काळात काय झालं काय नाही. आता विनय सहस्त्रबुद्धे म्हणू शकतात की आम्ही पक्षपाती आहे, पण तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे बघता ह्याच्यावरही अवलंबून आहे ना. तुम्ही एका विशिष्ट नजरेने जर बघत असाल तर तुम्हाला कोणीच पक्षपाती आम्ही पक्षपातीच वाटू कायम तुम्हाला. कारण तुमचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी जे म्हणतात म्हणजे त्यांनी भाषण केलं सगळ्यांना बरोबर. आता म्हणूनच मी मगाशी सांगितलं की वर्षभरात बघू ना आपण सगळ्यांना कसं घेऊन जातात. ते म्हणतात ते बोलतायत त्यावर तुम्ही विश्वास का ठेवत नाही? नाही, माझं म्हणणं आहे विश्वास मी ठेवायचा असेल तर गेल्या 15 वर्षात काय झालं याच्यावर तुम्ही बोला ना मला. मग विश्वास ठेवायचा का? गेल्या 12 वर्षामध्ये प्रकाशजी तुम्ही आता मोकळेपणाने चर्चा करा. गेल्या 12 वर्षामध्ये गुजरातमध्ये किंवा भाजप शासित अन्य राज्यांमध्ये असं काय घडलंय म्हणून तुमच्या मनात हा भीतीचा गोळा उत्पन्न व्हावा, मला तर काही कळतच नाही. दंगली काय फक्त गोध्र्यामध्ये गुजरातमध्ये झाल्या, दंगली झालेल्याच नाही, मी दंगलीचा उल्लेखच करत नाहीये. झाल्या, पण भीतीचा गोळा तिथे नाही. तुमच्या मनात तेच आहे ना. आता आम्ही समजतो ना, एवढी वर्ष तुमचे प्रवचन ऐकतोय, आम्ही सगळं म्हणणं ऐकतोय, आम्हालाही कळतं. त्यामुळे ते तुम्ही टाकायला जाऊन भांड कशाला लपवता? नाही, मी मुळीच भांड लपवत नाही, मुळीच भांड लपवत नाहीये. तुमची चुकीची समजूत आहे. तुम्ही प्रवचन मला देऊ नका. विकास झालेला आहे, गुजरात मधला विकास झालेला आहे, सगळ्यांना बरोबर विकासाचा मुद्दाच काढत नाहीये. तुम्ही विकास वगैरे बोलू नका. आणि एक संदर्भ बिंदू ठेवायचा. मला असं वाटतं की आपण आता हे सोडून द्या. नाही, ठीक आहे प्रकाश बाळ, मी येतो, ब्रेक घेतो आणि येतो. हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी बोलतायत, त्यांची भाषा बदललेली आहे. आज ते बोलतायत, विनय सहस्त्रबुद्धे म्हणतायत तुम्ही विश्वास ठेवा. लोक म्हणतायत, आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे, भाजप आणि एनडीएला 39% मतं मिळालेली आहेत. याचा अर्थ असा होतो 61% जे लोक आहेत ते भाजप आणि एनडीएचे वोटर नाही आहेत.
या 61% लोकांना जर अशी शंका मनात येत असेल की नरेंद्र मोदींवर विश्वास कसा ठेवायचा त्याची चर्चा झाली पाहिजे. मी म्हटलं जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे, सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे, पण प्रश्न विचारायचा अधिकार जो जनतेला आहे तोही आपण शाबूत ठेवला पाहिजे. त्या अधिकारांनीच आपण ही चर्चा करतोय. ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा, नरेंद्र मोदींच्या जबरदस्त विजयाने देशात नवी आशा निर्माण झाली आहे का? बघा पडद्यावर 96% लोक म्हणतात होय नवी आशा निर्माण झालेली आहे. मला प्रकाश बाळ यांना हे सुद्धा विचारायचं आहे की आता विनय सहस्त्रबुद्धे जे म्हणतायत बहुसंख्य लोकांना 96% लोकांना हे वाटतंय नवी आशा निर्माण झाली आहे. मग या आशेला संधी द्यायला हवी की नको यावर आपण पुढे चर्चा करूया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मला आपल्या इतर पाहुण्यांनाही चर्चेत आणायचं आहे. नीलम गोरेंपासून सुरुवात करतो. नीलम गोरे, मला हाच मुद्दा महाराष्ट्रात आणायचा आहे. महाराष्ट्रात सुद्धा धुळधाण उडालेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, आणि आपण बघतोय मोदींची लाट महाराष्ट्रात सुद्धा दिसते. पण एकूण ही जी चर्चा चालली आहे की काही शंका घेतल्या जात आहेत, कशी वाटचाल होईल हे अजून लोकांना कळत नाहीये. एवढं मोठं बहुमत मिळालंय, खरोखरच काही बदल होईल का अशी शंका मनात आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याबाबत? मला एक तर पहिली गोष्ट सांगायची की द्विध्रुवीकरण हा जो शब्द आपण 90 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणात चर्चेत आणला आणि ज्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. पण द्विध्रुवीकरण होऊन सुद्धा जशी आणीबाणीच्या नंतर एक वेगळ्या प्रकारची काँग्रेस विरोधामधलं संपूर्ण राजकीय परिवर्तन दिसलं होतं, तसं राजकीय परिवर्तन द्विध्रुवीकरणामध्ये काँग्रेसच्या विरोधात होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल असं काँग्रेस चे समर्थक किंवा भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे जे वैचारिक विरोधक आहेत त्यांनी अपेक्षित केलं नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्यास तुम्हाला वाईट वाटेल किंवा रागील, पण तुम्ही प्रकाश बाळ थोडा मानसिक धक्का बसला असेल असं मला वाटतं. याचं कारण मला अजिबात बसलेलं मोठ्या नाहीये प्रमाणात नीलमताई, मला अजिबात धक्का, मी खूप निवडणुका बघितलेल्या आहेत आणि उद्या तुम्ही महाराष्ट्रात सत्तेत येणार हे मी आधीच सांगितलंय. आणि गेल्या जुलै पासून हे आपण बघतो आहोत. आणि कोण सत्तेत येणार कोण नाही हे जनतेचा प्रश्न आहे, माझा काय प्रश्न आहे? निखिल आणि तुम्ही मिनिस्टरही बनाल. माझं म्हणणं असं आहे, नीलमताईंना सांगू इच्छितो की निखिल तुमच्याच कार्यक्रमावर मी गेले 3 महिने सांगतोय की भाजपला स्वबळावर 230 पर्यंत जागा मिळतील असं मी कित्येक वेळा तुमच्याच कार्यक्रमात सांगितलेलं आहे. त्यामुळे मला धक्का बसायचं काही कारण नाहीये ना इतकी वर्ष पत्रकारितेत घालवल्यावर. बोला नीलमताई. म्हणजे जसा अर्थ असा आहे की याच्यामध्ये कुठेतरी मनाची दारं उघडी व्हायला लागली की वैचारिक संक्रमण होतं आणि तसं वैचारिक बदल सुद्धा महाराष्ट्राने पाहिलाय. शेवटी नरेंद्र मोदी हे एक जसे नेते आहेत तसं नरेंद्र मोदींच्या पाठीमागे बरोबर काही ना काही शक्ती आहेत. आणि मला त्याच्यात मुद्दा असा वाटतोय की जे एक साचले पण राजकारणाला आलं होतं किंवा कधीतरी अशा प्रकारनी परिवर्तन, पूर्ण राजकीय परिवर्तन, भले काही लोकांना वैचारिकदृष्ट्या पटणारं नसेल असं होऊ शकतं, याबद्दलच कुठेतरी देशातल्या मध्यम वर्गाचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता. मध्यम वर्गातली लोक अनेक वेळेला असं म्हणायची की आम्ही मतं देऊन उपयोग काय, आमच्या मतांचा काय उपयोगच होत नाही, अशा पद्धतीने बोलायचे. किंवा आपल्याला असं वाटेल की गरीब माणसं जी आहेत ती धनशक्तीमुळे कुठेतरी बदलतात का काय, अशी चर्चा लोकांमध्ये चालत असायची वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांचा निकाल पाहिल्यावरती. आता एक भारतभर स्पष्ट चित्र दिसतं आहे की राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि अर्थात भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत एक विश्वासार्हता आणि लोकांचं, सर्व धर्मातले लोक, सर्व जातीतले लोक, सर्व आर्थिक वर्गातले लोकांनी मतदान दिल्याशिवाय एवढं मोठं मतदान होत नसतं. तुम्ही म्हणता की 31% मिळाली आहेत मतं, उरलेली मतं मिळाली नाही आहेत, परंतु मला उदाहरणं काही द्यावीशी वाटतात की आता भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे पुण्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3.25 लाख मतांनी जेव्हा निवडून येतात, एवढ्या मतदारांची नावं वगळलेले असून निवडून येतात, याचा अर्थ कोणीच मुसलमानांनी त्यांना मतं दिली नाहीत हे आपण गृहीत धरू शकत नाही. पण प्रश्न फक्त मुसलमान का हिंदू याचा नाहीच आहे, कारण आवाहन करत असताना सातत्याने मोदींनी सांगितलेलं आहे की आम्हाला धर्म म्हणून आवाहन करायचंच नाही. आता प्रश्न असा आहे की ज्या विचारसरणीमधून राष्ट्रीय लोकशाही आघाडी काम करणार आहे त्यात मला परत सांगायला पाहिजे की आता नवीन पर्व राजकारणाचं सुरू झालेलं आहे, होणार आहे, आणि त्याची नांदी संपूर्ण गेल्या वर्षाच्या प्रचारामध्ये जे मुद्दे घेतले गेले त्या मुद्द्यांच्या संदर्भात सुरुवात त्याला झालेली आहे. जेव्हा मोदींचं नाव आलं तेव्हा लक्षात असेल तुमच्या की मुस्लिम मतदारांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात काँग्रेस बरोबर जाईल, पण प्रत्यक्षात तसं आपल्याला झालेलं दिसत नाहीये एक भाग.
दुसरं मला असं वाटतं थोडंसं की या सगळ्या परिवर्तनाच्या मध्ये आज गेल्या 20 वर्षामध्ये म्हणजे विशेषतः 98 नंतर गेल्या 12-15 वर्षामध्ये जो मतदार तरुण झालेला आहे 25 वर्षाचा आहे, तर यामध्ये मला मुद्दाम सांगावं वाटतं की आणीबाणीत जसं राजकीय परिवर्तन पाहिलं आम्ही काही लोकांनी, आपण सगळ्यांनीच काही निवडणुका पाहिलेल्या आहेत, ते या नवीन पिढीने पाहिलेलंच नाहीये. त्यांनी जेव्हा युतीचं सरकार त्यावेळेला ते 4-5 वर्षाची होती ही जी मुलं आहेत ती, त्याच्यानंतर वाजपेयींचं सरकार गेलं 2004 मध्ये, त्यानंतर 10 वर्ष लोटून गेलेली आहेत. त्यामुळे तेव्हा जे 10 वर्षाचे युवक होते त्यांच्या मनात कुठेतरी त्याची अंधुक काहीतरी आठवण आहे. आणि या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी एक राजकीय सामाजिक विश्वासार्हता स्वतःबद्दल तयार केली आणि त्याला भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय लोकशाही आघाडी, मग तुम्ही RSS म्हणाल फार तर, शिवसेना आहे, अकाली दल आहे, जे काही मित्रपक्ष बरोबर होते, महायुतीतले सगळे घटक, त्यामधून त्याला साथ मिळाली असे दिसतं. तर म्हणून मला याच्यातला सारांश एक पहिला सांगायचा आहे की एक राजकीय पर्व नवीन सुरू होत असताना सगळ्या प्रकारची कार्यसंस्कृती आणि कार्यशैली बदलू शकते, हा आशावाद जो तयार झालाय त्याला हे 96% मतदार IBN लोकमतवरती सुद्धा मतदान देत आहेत की हो नवीन आशा तयार झाली आहे. आता ती नवीन आशा तयार झाली आहे तर केवळ हवेतून ही आशा प्रत्यक्षात येणार नाहीये, हे अगदी योग्य आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात उतू नका मातू नका, मगाशी संध्याकाळी ज्याला उद्धवजी ठाकरे याला सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या विजयानंतर गेले तर त्यांनी हे शब्द आमच्या सगळ्या खासदारांना सांगितलेले आहेत. आणि ज्या प्रकारचे खासदार आज आमचे निवडून आलेले तरुण मुलं आहेत, 20 जणांपैकी तर 10 मंत्र्यांना पराभूत करून निवडून आले. बरोबर आहे नीलमताई, नवी आशा निर्माण झाली आहे, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं म्हणणं असं आहे की आपण फक्त तपासतो आहोत की नरेंद्र मोदींना कोणत्या मुद्द्यावर मतं मिळाली आहेत. मतं जनतेने दिली आहेत हेही मला मान्य आहे की जनतेचा कौल खुल्या दिलाने मान्य करायला हवा. भाजपच्या सगळ्या नेत्यांचं, तुमचं, NDAचं अभिनंदन करायला हवं. आणि मी आज हेही सांगतो की महाराष्ट्रात सुद्धा तुमचं सरकार येण्याची शक्यता आहे असं प्रकाश बाळ सुद्धा सांगतायत, कुमार केतकर सुद्धा सांगतायत, साधारणपणे भाजपच्या वर्तुळाच्या बाहेरचे पत्रकार सांगतायत, मी सुद्धा अनेक दिवस ते म्हणतोय. पण मला इथे रवी श्रीवास्तव तुम्हाला विचारायचं आहे, नरेंद्र मोदींना जी मतं मिळाली आहेत ही विकासाच्या मुद्द्यावर मिळाली आहेत की हिंदुत्वाचा अंडरकरंट त्यामध्ये आहे? ये मत ना उनके विकास के मॉडल पर मिला है और ना हिंदुत्व के लिए मिला है. ये मत उनको सिर्फ कांग्रेस के खिलाफ मिला है. जो कांग्रेस के खिलाफ जो जनता में गुस्सा था वो गुस्सा फूट के निकला और वो फूट के निकल के उनको जो सामने पर्याय दिखाई दिया उन्होंने उसको वोट दिया. तो अच्छी बात है, ये भी एक अच्छा अटेम्प्ट है कि उन्होंने भाजपा को इतना अच्छा प्रसाद दिया है. पर अब देखने वाली बात यह है, तो आपको लगता है ये एंटी कांग्रेस वोट है? एंटी कांग्रेस वोट है, 100% एंटी कांग्रेस वोट है. इसमें लहर जैसी भी कोई बात नहीं है. अगर लहर जैसा कुछ होता तो तमिलनाडु, पंजाब, वेस्ट आपको नहीं बंगाल, लग रहा है ये लहर है? मैं आपको 4 राज्य गिना रहा हूं जहां पर लहर वो छोड़ दो, वो 4 राज्य अलग है, ऐसा लहर लेकिन जैसा लहर है ऐसा आपको लगता नहीं है? लहर जैसा कुछ नहीं है. ये कांग्रेस के खिलाफ वोट है और वो अच्छा वोट मिला है. अब देखने वाली बात यह है कि किस प्रकार से अगले जो चरण है उनमें वो भाजपा, नरेंद्र मोदी किस प्रकार का व्यवहार करते हैं इस पे निर्णय करेंगे. क्यों? लेकिन मेरा सवाल ये है, जी, माझा प्रश्न हा आहे की नरेंद्र मोदींना संधी द्यायला हवी की नाही? त्यांना जनतेने निवडून दिलाय, निश्चित त्यांना रूप से. 6 महिने हनीमून पिरियड असतो, 1 वर्ष हनीमून पिरियड असतो, संधी द्यायला हवी की नाही? निश्चित रूप से आपकी बात से सहमत हूं, मगर ये हनीमून इतना लंबा नहीं चलेगा. इसलिए क्योंकि अब जो वोट मिला है वो ज्यादातर युवा वर्ग और नए वोटर्स जो हैं उन्होंने बहुत वोट दिए हैं. तो वो हमेशा अपनी अपेक्षा उनकी बहुत हाई है, बहुत एक्सपेक्टेशन लेवल जो है वो बहुत हाई है और इसमें परिणाम की वो जल्दी अपेक्षा रखते हैं. ऐसा नहीं होगा कि अब 5 साल तक आप इंतजार करिए, ठीक है, 60 महीने में बताऊंगा मैं. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. महेश तपासे, मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहात आणि बडे बडे नेते तुमच्या पक्षाचे छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल जमीनदोस्त झालेले आहेत. असं मानलं जात आहे नरेंद्र मोदींची लाट आहे वगैरे, बरोबर आहे, पण महाराष्ट्रामध्ये राजकीय सरंजामशाहीच्या विरोधामध्ये हे मतदान लोकांनी केलेलं आहे. लोकांना पैशाची मस्ती, सत्तेची मस्ती चालत नाही म्हणून हे मतदान केलेलं आहे. काय म्हणाल? लोकशाहीतला एक जबाबदार पक्ष म्हणून सर्वात प्रथम नरेंद्र मोदी त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि जे तुम्ही आता तुमच्या ह्याच्यामधनं सांगितलं की बडे नेते त्या ठिकाणी राजकारणामध्ये, राज्यामध्ये जमीनदोस्त झाले, ही गोष्ट खरी आहे. काही प्रमाणामध्ये हा अँटी काँग्रेस, अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर असू शकेल. काही प्रमाणामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या विषयावर सांगितल्या त्याचा त्या ठिकाणी फरक असू शकेल. आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये जर आपण पाहिलं तर विक्रमी नवीन मतदार, युवा मतदार फार मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये
ते आता ह्या 16व्या लोकसभेमध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे. तर बरेच वेळा सोशल नेटवर्किंगच्या साईट्सवरनं, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी पाठवल्या जातात आणि एखादा युवा मतदार असेल त्या गोष्टीची शहानिशा करता न करता तो डायरेक्ट त्या ठिकाणी फॉरवर्ड मला करतो. असं वाटत नाही या युवकांना नेत्यांचं वागणं जे आहे नाही, एकूण मी सांगतो सत्तेत ना, मला- असलेल्या मी सांगतो हे ना. पटत नाहीये. नाही मी दोन्ही गोष्टीवर सांगतो. बऱ्याच वेळा असं काय असतं की एक युवा अवस्थेमधला जो मतदार असतो त्याला त्याचा ॲटिट्यूड हा नेहमी अँटी एस्टॅब्लिशमेंट असतो की हा फार मोठा राजा आहे, हा फार मोठा आमदार आहे, हा फार मोठा खासदार आहे आणि हा असा राहतो तसा राहतो. त्याच्याकडे बघण्याचा चीड असा साधारण युवा वर्गातल्या तरुणांमध्ये असाच त्या ठिकाणी असतो. आणि त्याच्यामुळे कदाचित एक नरेंद्र मोदीतनं त्यांनी त्यांची पार्श्वभूमी सांगितली की मी चहा विक्रेता होतो. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं डेव्हलपमेंट भाषणामध्ये वेगवेगळ्या त्यांनी स्वतःच्या जीवनातले बरेच पैलू सांगितले. त्याच्यातनं सामान्य माणसाला कुठेतरी आकर्षित करता आलं असेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. पण काही का असे ना, भाजपाला नरेंद्र मला मोदींना असं वाटतं हा आपल्यातला माणूस आहे. मगाशी जे विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले आउटसाइडर आहे, राजकीय चौकटीत राजकीय जे एस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यातला हा माणूस नाही, हा आपल्यातला माणूस आहे असं सर्वसामान्य माणसाला नाही, वाटलं. राजकीय चौकटीतला व्यक्ती तर आहे परंतु दिल्लीच्या राजकीय चौकटीतला नाही ही गोष्ट त्या ठठिकाणी मान्य प्रस्थापित करायला हवी. राजकीय चौकटीतला नाहीये. प्रस्थापित राजकीय चौकटीतला नाही. परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी अशी सांगायची आहे की ह्या सगळ्या एक्सरसाइज मधनं काँग्रेस असेल किंवा युपीएचे आम्ही सगळे घटक पक्ष असतो ह्यांना 2-3 गोष्टी मान्यच केल्या पाहिजे की तुम्ही जरी 10 वर्ष सत्तेमध्ये होता, आम्ही जरी 10 वर्ष म्हणजे सत्तेमध्ये होतो आणि अनेक चांगल्या योजना जरी लोकांपर्यंत दिल्या आहेत तर त्या योजनेचा प्रचार प्रसार आणि आमच्यावर होणारे हल्ले म्हणजे युपीए भ्रष्ट आहे, युपीएचे मंत्री काम करत नाही, देशाचं कृषीमध्ये एवढं उत्पादन वाढून देखील शेतकऱ्यांच्या दुरावस्था झालेली आहे किंवा आत्महत्या होतात, ह्या सगळ्या गोष्टीचा एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट फार मोठ्या पद्धतीने झालाय. हे तुम्ही लोकांना आणि त्याला communicate करू शकला नाही. काउंटर करण्यासाठी जे युपीएचा प्रमुख पक्ष आणि घटक पक्षांनी ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या ठिकाणी त्या केल्याने स्ट्रॅटेजिकली आम्ही त्याच्यामध्ये फेल झालो असं मला वाटतं. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मी आता पुन्हा विनय सहस्त्रबुद्धे, प्रकाश बाळ, हुसेन दलवाई यांच्याकडे येणार आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारकडून पुढच्या वर्षभरात काय अपेक्षा आहे हे मी त्यांच्या टीकाकारांना विचारणार आहे आणि मग विनय सहस्त्रबुद्धेंना विचारणार आहे की खरोखरच या मार्गावरून जाणार आहेत का मोदी. प्रश्न बघा ब्रेकपूर्वी. नरेंद्र मोदींच्या जबरदस्त विजयाने देशात नवी आशा निर्माण झाली आहे का बघा पडद्यावर. होय म्हणतायत 93% लोक. निश्चितपणे मतदारांमध्ये नवी आशा निर्माण झालेली आहे, नवं सरकार आलेलं आहे. पण या सरकार पुढचा अजेंडा पुढच्या वर्षभरात काय असणार आहे याची आपण चर्चा करणार आहोत ब्रेक नंतर. कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे, नव्या सरकारचा अजेंडा काय असावा जेणेकरून त्याविषयी विश्वास निर्माण होईल. हा माझा साधा प्रश्न आहे. हुसेन दलवाई तुमच्यापासून सुरुवात करतोय. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस संबंधामध्ये एक निराशा होती, काँग्रेस संबंधात एक लोकांची भ्रमनिराश झालेला होता. ती जी सिच्युएशन निर्माण झाली त्याला मोदीने खऱ्या अर्थानं एक अल्टरनेटिव्ह दिला. म्हणजे लेनिनने म्हटलेलं आहे की लेनिनने क्रांती का केली, त्यावेळेला जी परिस्थिती होती त्याला स्ट्राईक करण्याचं काम लेनिनने केलं. रशियन क्रांती झाली किंवा माओची क्रांती झाली. तोच हा प्रकार कुठे ना कुठेतरी इथे आपल्याला दिसतो. ह्याच्यात 2 फॅक्टर आहेत. एक तर जी गुजरातची दंगल केली त्याच्यातून एक हिंदुत्व अजेंडा जो आहे तो अधिक मजबूत संबंध देशामध्ये कुठे ना कुठेतरी झालेला होता. आणि दुसरा भाग असा आहे की विकासाचं जे मॉडेल त्यांनी तयार केलं ते गुजरातचं ते काही म्हणत पण गुजरातमध्ये फार काय झालंय असं नाही, पण ते मॉडेल असं आहे की संपूर्ण कॉर्पोरेट सेक्टरला सर्व ती फ्री दिलं. आणि हा कॉर्पोरेट तुम्हाला मोदींनी काय करावं असं वाटतंय, नव्या सरकारने काय करावं असं नाही असं आहे की नव्या कॉर्पोरेटना प्रोत्साहन देऊ नये काय वाटतंय. नाही कॉर्पोरेटला प्रोत्साहन देऊ नये असं नाही, पण किती द्यायचं की संपूर्णच त्यांच्या हातात द्यायचं का. हे जे इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंटची जी कल्पना आलेली आहे किंवा ज्या त्यांनी सर्वसमावेशक कारभार केला पाहिजे असं तुमचं म्हणणं. सर्वसमावेशक केला पाहिजे, सगळ्यांना घेऊन केला पाहिजे आणि मुख्य म्हणजे इथली इकॉनॉमी सर्वसमावेशक असली पाहिजे. ती ह्याच्यापुरती मर्यादित असता नये हा त्याच्यातला भाग आहे आणि ते करू किती शकतील हा एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की दुसऱ्या बाजूला त्यांना त्रास देणं म्हणजे मोदीच्या ते जे म्हणतात तसं मी काय त्यांच्या ह्याच्याबद्दल शंका घेणार नाही, ते करतील. परंतु
ते VHP आहे किंवा बजरंग दल आहेत यासारख्या ज्या संघटना ज्या त्यांना आहेत, कसं कंट्रोल करणार? त्यांना ते कंट्रोल करू शकतील ठीक आहे. का? आपलं विदेश सचिवांकडून उत्तर घेऊया. RSSची काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊया सगळ्यात शेवटी. रवी श्रीवास्तव, तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय अजेंडा आहे एकदम थोडक्यात? इमीडिएट रिलीफ के लिए, इन्फ्लेशन को चेक करने के लिए जो इंटरेस्ट रेट में जो टिंकरिंग करनी है वो करे, गुड्स एंड सर्विस टैक्स को करना है, गैस प्राइस जो है वो इमीडिएट मुद्दा है जो 1 जून तक की रिलीफ मिली है सिर्फ, ये मैं समझता हूं 3-4 एजेंडा ऐसे हैं जिन पर इमीडिएट एक्शन की जरूरत है, नहीं तो ये सिचुएशन काबू से बाहर हो जाएगी. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे आर्थिक अजेंडा आहे. महेश, काय म्हणणं आहे तुमचं? कोणता अजेंडा असा? सामाजिक अजेंडा फार महत्वाचा असं मला वाटतं की सोशल जस्टिस या विषयावर नरेंद्र मोदींची काय भूमिका आहे ही गुजरातचा मुख्यमंत्री या नात्याने देखील त्यांची फार तिकडे समोर आलेली नाहीये. जे लेख आम्ही मॅगझिन्समध्ये वगैरे वाचत होतो त्या ठिकाणी क्लिअर डिवाइड म्हणजे सोशल जस्टिस या विषयावर तिकडे फार क्लिअर डिवाइड गुजरातच्या ग्रामीण भागातमध्ये अतिशय जिथे मागासलेली आदिवासी वस्ती आहे तिकडे पिण्याच्या पाण्यामध्ये मागासवर्गीयांना पाणी मिळत नाही, अनेक ठिकाणी नळ नाही, अशा काही गोष्टी दिसत होत्या. तर हा जो कनेक्ट आहे हा देशामध्ये फार मोठा आहे. म्हणजे विशेष करून जी मध्य भारतातली राज्य सामाजिक दरी त्यांनी दूर केली पाहिजे, ती ठेवता कामा नये असं तुमचं म्हणणं आहे. प्रकाश बाळ, नाही, मला असं वाटतं की काँग्रेस विरोधी जी लोकांच्या मनात जी खतखत होती ती महागाई आणि सुव्यवस्था या 2 मुद्द्यावर मुख्यतः होती गेल्या 3-4-5 वर्षात. तर त्या दृष्टीने ह्या 2 आघाड्यांवर नरेंद्र मोदी किती ठोस पावलं टाकतायत हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्यांनी ती टाकली तर त्यांच्या सरकारचं जे काही सरकार येणार आहे त्याचा ताबडतोब लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या काही प्रमाणात किंवा पहिली 2 पावलं अपेक्षा पुरे करण्याच्या दृष्टीने पडतील. पण दूरगामी दृष्टीने विचार करताना मानवी विकासाच्या निर्देशकावर आधारलेला, पण मी परत सांगतोय, पण जागतिकीकरण आणि बाजारपेठ यांना न नाकारता केलेला विकास आणि जो सर्वसमावेशक विकास असेल आणि ज्या विकासाची फळं पारदर्शी कारभार आणि कार्यक्षम कारभाराच्या द्वारे समाजाच्या सर्व घटकापर्यंत जाऊन विषमता जास्तीत जास्त कमी होईल. मी विषमता पूर्ण कमी होईल, समता येईल वगैरे असं म्हणत नाही आहे, जास्तीत जास्त कमी होईल या दृष्टीने पावलं टाकणं हे दूरगामी आणि नजीकच्या काळात ह्या 2 गोष्टी आहेत. पण मला एक तिसरा मुद्दा निखिल मांडायचा आहे. मगाशी विनय सहस्त्रबुद्धे जे मी मांडणी केली त्याच्यावर जे बोलले, मला एवढंच फक्त म्हणायचं आहे की मोदींचा विकास, म्हणूनच मी आता पहिल्यांदा हे सगळं विकासाचं सांगितलं. माझं असं म्हणणं आहे की संघाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून एक अजेंडा आहे. आता त्याच्यावर विनय सहस्त्रबुद्धे असं म्हणू शकतात की नाही संघ असा नाही आहे, तर ते त्यांचं मत आहे, हे माझं मत आहे. आणि त्याचा अर्थ असाही होत नाही की लोकांनी मोदींना एवढी मतं दिली, मोदींना मतं दिली, भाजपला नाही दिली, मोदींना मतं दिली म्हणजे आम्ही हे विसरून जावं आणि तो संघाला लोकांनी स्वीकारलं असा त्याचा अर्थ होत नाही. कारण हा लोकांच्या पुढे विकासाचा मुद्दा मांडला गेलेला आहे. पण संघ मागे आहे आणि संघ ज्यांना माहिती आहे त्यांच्या मनात ही शंका काही प्रमाणात राहणार आणि ती राहायला नको असेल तर मग संघापासून मोदी किंवा संघ असून सुद्धा मोदी काय करतात हे, म्हणूनच मी सांगितलं की वर्षभराच्या आत आपल्याला दिसेल आणि त्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू. आणि मी हे तुम्हाला शेवटचा एक मुद्दा सांगतो की अशा पद्धतीने वस्तुनिष्ठपणे बघायची जी रीत आहे ती जगप्रसिद्ध जे साप्ताहिक आहे इकॉनॉमिस्टनी, त्यांनी सुद्धा भारतीय मतदारांना आव्हान करताना हे म्हटलेलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी की आम्ही आज सांगतोय की मोदींचा जो आत्तापर्यंतचा जो कारभार आहे त्याच्याकडे बघून आम्ही असं सांगतोय की मोदी भारताच्या पंतप्रधानपदी येणं योग्य नाही आणि भारतीय मतदारांनी त्यांना मतं देऊ नयेत असं त्यांनी जाहीर आव्हान केलेलं होतं अग्रलेखातनं. पण त्याच्यात हेही त्यांनी म्हटलेलं होतं की मोदी येऊ शकतात त्याची आम्हाला जाणीव आहे, पण ते जर आल्यावर कसा कारभार करतात त्यानंतर आम्ही आमचं मत व्यक्त करू. आता ही वस्तुनिष्ठ पद्धतीने आहे. तर आता जे सहस्त्रबुद्ध्यांचा आग्रह आहे की नाही लोकांनी हे दिलं सगळ्यांनी मान्य करा वगैरे, तर हा माझ्या मते अत्यंत म्हणजे तुम्ही प्रश्न विचारले जातील आणि लोकांना प्रश्नच विचारायचे नाही आणि आम्ही सांगतो ते मान्यच करा असा तो तरी आग्रह आहे. प्रश्न विचारले जातील. आणि मी पत्रकार म्हणून हे सांगतो, आज मोदींना एवढा मोठा कौल मिळाला असेल तरी प्रश्न विचारण्याचा आमचा अधिकार आम्ही अबाधित ठेवलेला आहे. ते सतत विचारत राहू, कोणत्याही दबावाशिवाय, विदाउट फिअर ऑर फेवर हे विचारत राहू आणि लोकांनी नाही करणार नाही. लोकांनी मतं दिली म्हणजे सरकार बरोबर चालतंच असं नाही. हे इंदिरा गांधीच्या काळात दिसलेलं आहे, हे राजीव गांधींच्या काळात दिसलेलं आहे. त्यामुळे प्रश्न विचारण्याचा मुद्दा आहे. विनय सहस्त्रबुद्धेंना तो समजला असणार निश्चितपणे. आपण त्याच्याकडून उत्तर घेऊया. निखिल की हे असं सांगताना ती जी विशेषणं लावतात ना की तुमच्या, हे मला हे कळत नाही की यांच्या मी असंही म्हणू शकतो ना की तुमच्या मनातच मुळात पक्षपात आहे म्हणून तुम्ही अशी विशेषणं लावता. ठीक आहे, आपण त्याच्याकडे उत्तर घेऊया. विनय सहस्त्रबुद्धे उत्तर द्या.
पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की प्रश्न विचारण्याचा अधिकार जगातली कोणतीही शक्ती निदान भारतीय लोकशाही व्यवस्थेतली कोणालाही नाकारू शकणार नाही. आम्ही आणीबाणीच्या विरोधात संघर्ष करत करत वर आलेलो आहोत. आम्हाला प्रश्न विचारण्याबद्दल कुठलीही तक्रार असण्याचं काही कारण नाही. जरूर प्रश्न विचारले पाहिजेत. मुद्दा एवढाच आहे की शंका अनावश्यकरित्या उपस्थित करून, आणि तेही आज पहिला दिवस आहे विजयानंतरचा, अजून तो दिवस मावळायचा देखील आहे, अशा काळात उगाचच शंकांचं वातावरण, एक भ्रामक अशा स्वरूपाचं वातावरण की सगळं बरोबर आहे पण तरी हे असं आहे असं निर्माण करणं, हे एक मनाचा आणि बुद्धीचा सुद्धा जो एक खुला दृष्टिकोन असायला हवा, त्याच्याशी हे विपरीत आहे एवढंच मला म्हणायचं आहे. बाकी शंका जरूर उपस्थित केल्या पाहिजेत. भारतीय लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारणं हे अत्यंत आवश्यकच आहे, याबद्दल कुणाचंही काही दुमत नाही. राहिला प्रश्न की मोदींचा अजेंडा आणि विकास वगैरेचे प्रश्न. आता या ठिकाणी म्हटलं गेलं की ते हिंदुत्वाचं हे काही करतील, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की हिंदुत्व नावाचा शब्द कधी या प्रचारामध्ये एकदा देखील, आणि मी हे आव्हान देऊन कुणालाही माझं हे आव्हान आहे की एकदा देखील नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्व नावाचा शब्द वापरला असेल तर आपण ते दाखवून द्या. कुठल्याही प्रकारचा असा शब्द वापरला नाही. अर्थात हे करत असताना राष्ट्राच्या समोर असलेल्या, देशाच्या समोर असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दलची आपली जी भूमिका आहे ती देखील कोणताही आडपडदा न ठेवता नरेंद्र मोदींनी मांडली. मग ती काश्मीरबद्दल असेल किंवा घुसखोरांबद्दल असेल, आणि त्याच्याबद्दल लोकांना काही आक्षेप नाही. हे निदान मतपेटीतून जे आपल्याला दिसून आले त्याच्या आधारे आपण मान्य केलं पाहिजे. आता ज्या शंका व्यक्त केल्या जात आहेत समावेशी विकासाबद्दलच्या किंवा संघ भाजप वरचढ ठरेल का, मला असं वाटतं की गुजरातमधलं आपल्याला उदाहरण समोर आहे, मध्य प्रदेशातलं उदाहरण समोर आहे, राजस्थानामध्ये आता आमचं सरकार पुन्हा आलेलं आहे, छत्तीसगडमध्ये 10 वर्षपेक्षा अधिक काळ आम्ही सत्तेमध्ये आहोत. इथे कुठे काय कोण मध्ये आलंय का, या समावेशी विकासाला कोणीतरी छेद दिलाय का, काय झालंय? तसं असतं तर इतक्या भरभरून जागा आमच्या पदरामध्ये टाकल्या नसता. हा, आता हे म्हणायचं की जनादेश वेगळा आहे पण आमच्या शंका वेगळ्या आहेत, तर जरूर तुम्ही शंकांना कुरवाळत बसा, पण शेवटी जनादेशाचा काही अर्थ असतो का नाही आणि तो आपण समजून घेतो का नाही, हा मुद्दा आहे. शंका आपल्या जागी योग्य आहे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. म्हणजे शंका कोणालाही उपस्थित करायला लोकशाही व्यवस्थेमध्ये, पण त्या कशाच्या आधारे तुम्ही मांडतात? जे पुरावे तुमच्या समोर दिसत आहेत की आमच्या 3 राज्यांमधला कारभार बघा, नरेंद्र मोदींचा गेल्या 12 वर्षातला कारभार बघा, त्यांची भाषा बघा, त्यांनी मांडलेले मुद्दे बघा. आज ते म्हणाले की मी स्वतःला मानतो की मी देशाचा मजदूर नंबर 1 आहे. आता या सगळ्याकडे आपण पाठ फिरवायची, डोळे झाकायचे, कान बंद करायचे, काही घडलंच नाही असं म्हणायचं, आणि आपली जी एक जपमाळ घेतलेली आहे शंका उपस्थित करण्याची तीच घेत पुढे जायचं. मला असं वाटतं की लोक देखील आता हे स्वीकारणार नाहीत, आणि म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदींकडनं ज्या अपेक्षा आहेत ते त्या निश्चितपणे पूर्ण करतील. त्यांचा आतापर्यंतच्या सगळ्या कारभाराकडे जर आपण लक्ष दिलं तर ते एक व्यवस्थित कार्यक्रम पत्रिका आखून समावेशी पद्धतीने 125 कोटी लोकांचा मी प्रतिनिधी असं ते म्हणतायत. ते असं म्हणतात की आता विरोधक वगैरे ही सगळी भाषा गेली, जे विरोधी विचारसरणीचे आहेत त्यांना देखील आम्ही बरोबर घेऊन काम करणार आहोत. पण ऐकायचंच नाही ठरवलं म्हटल्यावर आता या ज्या समावेशी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण पाठ फिरवतो. यामध्ये एक बौद्धिक अप्रामाणिकता आहे, हे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. ठीक आहे, बौद्धिक अप्रामाणिकता आहे, ही चर्चा आपण चालूच ठेवणार आहोत. पुढची 5 वर्ष मोदींचं सरकार असेल तर ही चर्चा सतत करावी लागणार आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, नरेंद्र मोदींच्या जबरदस्त विजयाने नवी आशा निर्माण झाली आहे का? 93% लोक म्हणतात होय, नवी आशा निर्माण झाली आहे. माझं शेवटी इतकंच म्हणणं आहे की नवी आशा निर्माण झाली आहे, हे खरं आहे, पण या ज्या लोकांनी नरेंद्र मोदींना, एनडीएला आणि भाजपला मतं दिली आहेत ती काही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दिलेली नाहीत. फक्त हे लक्षात घ्या, तरुणांना रोजगार हवाय, देशाचा विकास हवाय आणि सर्व बाजूनी उत्कर्ष हवाय, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे बरोबर आहे, नरेंद्र मोदी जे बोलतायत आता ते सर्वसमावेशक आहे. त्यांची भाषा बदलली आहे. त्यांची भाषा गेल्या 12 वर्षात 15 वर्षात गुजरातमध्ये जी होती त्यापेक्षा बदलली आहे. हे प्रामाणिकपणे केलंय त्यांनी की हे राजकारण आहे, हे लवकरच सिद्ध होईल. पण इतकंच मी शेवटी सांगू इच्छितो, आणि विनय सहस्त्रबुद्धेंना सुद्धा प्रश्न विचारण्याचा माझा आणि सर्वांचा अधिकार अबाधित राहावा म्हणून आम्ही पत्रकारितेत आहोत आणि त्याचं रक्षण आम्ही करणार. नरेंद्र मोदी सरकारला कितीही बहुमत मिळालेलं असलं तरी उद्या भारतीय घटनेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारने केला तर जनतेच्या वतीने पहिला आवाज पत्रकार म्हणून उठवला जाईल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.